त्याच्या मागण्या लिंगायत समाजाच्या मागण्या आज सन्माननीय तहसीलदार कर्जत यांना कोरेगाव येथील आपल्या लिंगायत समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे। हे निवेदन अशासाठी दिले की त्यांच्या या समाजाच्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीचा विषय आहे, गट नंबर 743 गट नंबर 641 या गट नंबरमध्ये अतिक्रमण होऊन या ठिकाणी समाजाच्या ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी वापर केला जात होता त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे। हे अतिक्रमण या ठिकाणी त्वरित हटवण्यात यावं आणि ही जागा या लिंगायत समाजासाठी या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्यात यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मागणी केली होती। आमचे या ठिकाणी पक्षाचे सूर्यकांत कोरे बऱ्याच दिवसापासून हे लढा देत आहेत। यांनी आपले माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही निवेदन दिलं होतं। आता पुन्हा एकदा हे निवेदन या ठिकाणी तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। आज उपोषण चालू आहे आणि हे उपोषण अशासाठी आहे की आम्हाला लेखी तुम्ही काहीतरी लिहून या ठिकाणी आणून द्या, आश्वासित करू नका आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये जर या ठिकाणी ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही मनसे स्टाईलने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रस्त्यावर उतरून हे तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। उपोषण करणं हे मनसेची भाषा नाही, परंतु आज सुरुवातीला या समाज हा गरीब समाज आहे। स्वभावाने हे इतक्या वर्षापासून भोगतायत। गेली 20-30 वर्ष 40 वर्षाचा इतिहास या समाजाचा त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावर जर अतिक्रमण होत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही। या गट नंबर मधल्या अतिक्रमणाला लवकरात लवकर हटवण्यात यावं आणि ही जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी विनंती केली। जर आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला लेखी दिलं नाही तर 4 दिवसात आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू। स्मशानभूमीची विटंबना करणाऱ्याचा स्मशानभूमी विटंबना करणारे त्याच्यावर योग्य कारवाई, स्मशानभूमी विटंबना करणारे योग्य कारवाई।